आज इतके आम्ही 20 वर्ष मी लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम केलं. आम्हा सर्व महाराष्ट्रातील खासदारांना कोण मदत करत असेल, कोणाचा आधार होता, तो आमच्या पवार साहेबांचा. कधी पण मी गेलो, मला कधी नाही म्हटले नाही ते, ठीक आहे ये. समांतर जलवाहिनी जी आपली या संभाजीनगरची आणली होती, काँग्रेसच्या गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी दिली होती. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधली ही योजना झाली आणि ती फक्त 792 कोटीची होती. महापालिकेचा एकही लाल पैसा लागणार नव्हता. केंद्र सरकार राज्य शासनाचा बैठकीत त्या ठिकाणी 164 बैठका झाल्या आणि हा प्रोजेक्ट मंजूर झाला. पण मंजूर होताना किती अडचणी आल्या, म्हणून आदरणीय पवार साहेबांनी 4-5 मीटिंग घेतल्या. त्यावेळेसचे मंत्री रेड्डीजी यांना बोलून घेतलं, अधिकाऱ्यांना बोलून घेतलं की ही योजना पाण्याची झाली पाहिजे. ज्यावेळेस ती मागे पुढे व्हायला लागली तर मला एक दिवशी साहेबांनी सांगितलं, आम्ही बसलो होतो साहेब लॉबीमध्ये, तिथे हॉलमध्ये बसले होते आणि त्यांनी सांगितलं, अरे चंद्रकांत ते काय झालं योजनेचं. म्हटलं साहेब अजून काही होत नाही, चल तू उद्या 1:27 त्या ठिकाणी प्रधानमंत्री कार्यालयात या. साहेबांचं एकदम पंक्च्युअल 1 मिनिट इकडे तिकडे नाही. मी आपलं 1:20 गेलो तिथे. मला अधिकाऱ्याने सांगितलं की तुमचं नाव आपका नाम नहीं है. मला आदरणीय पवार साहब आ रहे हैं ना, उनके साथ जाने वाला हूँ, लेकिन उनके साथ आपका नाम नहीं है, मला वो खूप लेके जाएंगे. प्रधानमंत्र्यांनी त्यांना साहेबांनी सांगितलं की योजना झाली पाहिजे आणि मी सगळी माहिती दिली आणि मी त्यांना सांगितलं की कॅबिनेटमध्ये घ्यावे लागेल. अरे कॅबिनेट मैं होना, मनमोहन सिंगजी म्हटले आणि 3 दिवसात ती त्या ठिकाणी ऑर्डर काढली. आज इतकी चांगली योजना त्या ठिकाणी की त्या योजनेला त्या ठिकाणी महापौर इथं बसले त्यावेळेसच्या वर्ल्ड बँकेने पारितोषिक दिलं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी हटकून ह्या काँग्रेस गव्हर्नमेंट आणि जे होते मग त्यांचं नाव होईल म्हणून त्या ठिकाणी होऊ दिलं नाही. सुरुवात झाली कामाला, पण सुरुवात झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी MIM आणि भारतीय जनता पार्टीने ही योजना बंद पाडली, नंतर बंद पडून गेली आणि आता ती योजना 2800 कोटीपर्यंत गेली. कुठे ती 792 कोटीची म्हणजे 800 कोटीची योजना आणि 2800 म्हणजे 2000 कोटीचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की हे वाढवला. आता ती सुरू होती परंतु नंतर परत बंद पडली. मग माननीय उद्धवजीच्या काळामध्ये, महाविकास आघाडीच्या काळामध्ये ती नंतर परत सुरू केली आणि संपूर्णपणे आठवड्यात त्या ठिकाणी उद्धव साहेब मीटिंग घ्यायचे. आपलं सरकार या ठिकाणी यांनी पाडलं आणि हे परत आले, पण यांनी काहीच केलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी सिवरेजची लाईन होती, कमलनाथजींना स्वतः माननीय पवार साहेबांनी सांगितलं, भाई कर दो इनका चंद्रकांत का काम. आणि अगदी मी गेलो तिथे, त्यांना सगळं दाखवलं, सगळं पूर्ण तयारी केली, सगळी फाईल पूर्ण ठेवली आणि त्यांचा हात असा पकडला आणि सही करा म्हटलं, साहेब सही कर दो. काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये मी 10 वर्ष होतो खासदार म्हणून, विरोधी पक्षाचा खासदार, कधी त्रास झाला नाही. पण अटलजीच्या काळात तर मी नेताच होतो. 10 वर्ष काँग्रेसच्या राज्यात मी त्या ठिकाणी अगदी माझे सगळे मित्र होते आणि आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद होता. पण नंतरच्या काळात NDA मध्ये असताना सुद्धा मी लीडर होतो. मला वाटलं खूप काही काम होईल, एकही काम लीडर मोदीजींच्या काळामध्ये आपल्या या विभागाला झालेलं नाही. उलटा दुष्काळ पडला होता. त्यावेळेस मी सांगितलं मराठवाड्यात 4 वर्षामध्ये दुष्काळ पडतो, आपण जर आलात तर आपली यंत्रणा सरकारी हलेल, परंतु त्या ठिकाणी तुम्ही फक्त बाकी 27 वेळेस महाराष्ट्रात आलात, दुसरीकडे पण आमच्या मराठवाड्यात तुम्ही आला नाही, दुसरीकडे गेले सगळीकडे. आमच्या शेतकऱ्यांनी 4 वर्ष त्या ठिकाणी कंटिन्युअस दुष्काळ पडला होता, त्यावेळेसही ते आले नाही. आणि म्हणून माननीय पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी त्यानंतर प्लॅनिंग केलं आणि हे सगळं दूर केलं. तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आज नॅशनल हायवे काँग्रेसच्या काळात झाले. नॅशनल हायवे 211 सोलापूर ते धुळे, धुळे ते सोलापूर, इथे ऑक्सर फडणवीस साहेब आले होते आणि त्यांच्या
त्यांच्यासोबतच मी आलो आणि त्यांच्यासोबतच गेलो होतो. एका शाळेचं उद्घाटन होतं. मी त्यांना सगळी माहिती दिली, त्यांना दाखवलं. पण रात्री 1:30 वाजता त्यांच्याकडे मीटिंग झाली त्यांच्या कार्यालयात आणि त्यांनी ती पास केली. ते म्हणे कल सवेरे आके शिक्कामोर्तब करून टाकू. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झाला आणि नॅशनल हायवेसुद्धा मान्यता झाली. नॅशनल हायवेचा हा पूर्ण प्रोजेक्टसुद्धा त्यांनी मागवला. रेल्वेचं सुद्धा जे मी नेहमी म्हणत होतो ना, आणि आदरणीय माझे मित्र जे माझ्यासोबत आहेत आता, आणि आम्ही दोघेही मिळून त्या ठिकाणी DMIC तर आहेच, पण आपल्याला ती रेल्वे त्या ठिकाणी घेऊन जायची आहे. भोकरदनमधून नाही घेऊन जायची, पैठणमधून घेऊन जायची. पैठणमधून घेऊन जायची. पैठणचं त्या ठिकाणी नक्की झालं होतं. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, नंतर मग बीड गेवराई करून पैठण करून मग आपले सिल्लोड वगैरे असे हटकून त्यांनी तिकडून घेऊन गेले. तिकडे काही तीर्थस्थळ आहे का, तिथं काही उद्योग आहे का, तिथे काही आहे का नाही, पण मुद्दाम घेऊन गेले. पैठणसुद्धा त्या ठिकाणी. आणि म्हणून पैठण, बरं का साहेब, काळे साहेब, पैठण आणि हे सगळा भाग म्हणून तुम्हाला निवडून देणार आहे, म्हणून तुम्हाला निवडून देणार आहे. आणि म्हणून हे करत असताना नॅशनल हायवे पूर्णपणे तयारी लागला. तो दुर्दैवाने त्या ठिकाणी काँग्रेसचं राज्य नव्हतं आणि NDAचं राज्य आलं. गडकरींना सगळं सांगितलं. साहेब, गडकरींनी 17,000 कोटीचा प्रोजेक्ट या ठिकाणी आमचे जितके होते रस्ते सगळे मंजूर केले. मी त्यांना म्हटलं की आता हे लवकर होईल ना, अटलजीच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही करताय? पण हो, होईल. 6 महिन्यानंतर त्यांना विचारलं, साहेब अजून काहीच काम नाही आहे. गडकरी मला म्हणतात की अरे चंद्रकांत जी बोले मेरे पंख छाट दिए बाबा ने, माझे पंख छाटले, माझा सेक्रेटरी बदलला, माझा NHI चेअरमन बदलला, मी तरी काय करू? म्हटलं आमचं मराठवाड्याचं नुकसान ते होत आहे आणि मराठवाड्याचं हे नुकसान जर होत असेल तर आम्ही कसं सहन करणार साहेब? विदर्भाचं तुम्ही 4 लेन केले, आमच्याकडे 2 लेन केले फक्त. त्यामुळे आता काहीतरी करावं लागणार. आम्ही 1 लाख लोकांच्या सह्याचं निवेदन गडकरींना सगळ्यांना दिलं. ते म्हणजे टनेल करण्यासाठी, चाळीसगाव घाटाचा टनेल करण्यासाठी. ते केलं नाही. पण आता आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघंही ज्यावेळेस तिथे जाऊ तर त्यावेळेस आम्हालाच ते पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून तो आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्यावा. या ठिकाणी मला सीपेटची योजना आपण आणली होती, साहेबांनीच मंजूर करून दिली. अशा अनेक योजना त्या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून दिल्या. पण आज मी या ठिकाणी सांगतो की काही गद्दार लोक या ठिकाणी तो उभं राहिले. काय काय त्यांच्या एजन्सी आहे. लिकर एजन्सी किती मोठी आहे. जनता आत्ता पण काय म्हणायला लागली, मी देवभक्त आहे, देवभक्त. मला या ठिकाणी यांचं काही नाही. मी साहेबांना सांगेन, साहेब मी कधी कोणाचं त्या ठिकाणी कधी कोणाला काही त्रास दिला नाही. 20 वर्ष खासदार, 10 वर्ष आमदार, 5 वर्ष पालकमंत्री होतो. कोणत्याही समाजाला मी त्रास दिला नाही, कोणालाही त्रास दिला नाही. सगळ्यांना एकत्र केलं. आणि आत्ता आमचे मित्र जे म्हटले ना, किरमाणीजी, बरोबर आहे. एकही दंगल या जिल्ह्यामध्ये 1990 पासून नाही होऊ दिली. आणि हा संभाजीनगर जिल्हा यशस्वीपणे वाटचाल करत असताना हे हैदराबादी MIM आले, रजाकारच येतो. आणि त्या रजाकारी लोकांनी परत एकदा त्या ठिकाणी दंगली सुरू केल्या. शहागंजमध्ये दंगल केली, राजाबाजात दंगल केली. आम्ही मुकाबला केला आणि थांबवलं. एक माणूस मृत्युमुखी पडला, जळून खाक झाला आणि पूर्ण गुलमंडीपर्यंत त्यांना जाळायचं होतं. आम्ही थांबवलं म्हणून त्या ठिकाणी थांबले, नाही तर आमचे अनेक जण मृत्युमुखी पडले असते. हे असे त्या ठिकाणी असतात. आम्ही त्या ठिकाणी थांबवलं होतं. दंगली 28 वर्ष होऊ दिल्या नाही. आणि आता हे आल्यानंतर यांना कोण पाठिंबा देतं? हे BJPची टीम आहे, BJPची टीम आहे. आणि आता सुद्धा उभं केलं, कोणी केलं? BJPने उभं केलं. दुसरा एक जण त्या ठिकाणी जो ट्रॅक्टरवाला होता त्याला पण कोणी उभं केलं? BJPने उभं केलं. मुद्दाम त्या ठिकाणी एक कोणी काही जरी झालं तर मी आदरणीय पवार साहेबांना सांगेल की साहेब, सगळा समाज या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला सपोर्ट करतोय, शिवसेनेला सपोर्ट करतो, उद्धव साहेबांना मानतो, तुम्हाला मानतो. म्हणून सगळा समाज त्या ठिकाणी, पूर्ण समाज, सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला मानतात. त्यांना माहिती आहे काय चाललं देशात. आणि म्हणून साहेब माझी तुमच्याकडे आता एक मागणी आहे. साहेब, पुण्यात तुम्ही IT पार्क केले आणि ठिकठिकाणी तुम्ही मदत केली. मला दिल्लीमध्ये तुम्ही खूप मदत केली साहेब, खूप मदत केली हे प्रोजेक्ट आणायला. आता एकच प्रोजेक्ट म्हणजे आमच्या या संभाजीनगरला
DMICच्या एरियात किंवा वाळूच्या एरियामध्ये किंवा कुठेही IT पार्क दिलं तर या मुलांना त्या ठिकाणी खूप मोठा त्यांनी मी प्रयत्न करेल. आपण मान्यता द्या. आपण मान्यता दिला तर त्या ठिकाणी निश्चितपणे हे होईल ही मी आपल्याला साहेब विनंती करतो. परंतु या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे की आज ही सगळे मंडळी जी आपल्यावर तुटून पडायला लागली. कोणी काही बोललं की लगेच नोटिसा. आमच्या संजय राऊत साहेबांना 103 दिवस आत टाकलं. म्हणून आम्ही ते आत्तापर्यंत म्हणतो की 103 आमदार या ठिकाणी शिवसेनेचे महाविकास आघाडीमध्ये येणार म्हणजे येणार. आणि म्हणून आज या ठिकाणी मी आपल्याला म्हणजे सर्व बंधू आणि भगिनींना मी आपला आशीर्वाद मागतो. मी जोपर्यंत इथे हृदय चालू राहील तोपर्यंत तुमची सेवा करत राहील. मला फक्त आशीर्वाद द्या. मी सांगितलं याप्रमाणे मी ही टर्म 5 वर्षाची टर्म मी यशस्वीपणे काम करून दाखवेल आणि पुढे सुद्धा काम करत राहील. तेवढा आशीर्वाद राहू द्या एवढीच विनंती करतो. अफवावर विश्वास ठेवू नका. हे जे चाललंय काही काड्याकुड्या करणारे लोक त्यांना बाजूला ठेवा आणि तुम्ही सर्वांनी मिळून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाखाली आणि त्याचप्रमाणे माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आपण सर्वांनी मिळून महाविकास आघाडीला 48च्या 48 जागा त्यातली आपली पण जालन्याची पण आपण मजबूरपणे त्या ठिकाणी जबरदस्तपणे निवडून आणा एवढी विनंती करतो. आणि मी आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित नागरिकांना सांगेल तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचे नातेवाईक असतील महाविकास आघाडीलाच मतदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.